नमस्कार मित्रांनो, आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन काय हे जाणून घेणार आहोत. तरी आपणास मी माझ्या पद्धतीने जेवढं जमेल मला तेवढा या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तपशील आपणासमोर मांडणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? तर कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्पर संबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. अशी एकदम साधी सोपी व्याख्या करता येईल किंवा असंही म्हणता येईल की जेवढा पुरावा आहे तेवढाच विश्वास ठेवणे. एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गाने आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे. नंबर 1, वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रमाणे म्हणजे कुणीतरी मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रंथप्रमाणे म्हणजे कुणीतरी पुस्तकात लिहून ठेवलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकारतो. नंबर 2, चमत्काराचा दावा करणे हे लोकांना मूर्खात काढण्याचं प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि त्याला विरोध न करणारे भ्याड असतात, भित्रे असतात. चमत्कारामागे हात चालाकी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते. नंबर 3, जगात सृष्ट शक्तीमुळे चांगले आणि दुष्ट शक्तीमुळे वाईट असे अजिबात घडत नाही. जे काही घडते त्यामागे निश्चितच कारण असते आणि ते कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे शोधता येते. आजवर झालेली माणसाची प्रगती विज्ञानाच्या आधारे झालेली आहे. विज्ञान हे नेहमी नम्र असते. ते नवनवीन बदलांना आत्मसात करतं. धर्माप्रमाणे ते अंतिम सत्याचा दावा करत नाही. अंतिम सत्याचा अजिबात दावा करत नाही. नंबर 5, मानवाचा आजवरचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे. विज्ञानामुळे झालेली बदल धर्माला काळाच्या ओघात स्वीकारावे लागले आहेत. आजवर धर्माने एकही मानवी प्रगतीसाठी नवीन शोध लावलेला नाही. नंबर 6, वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छद्म विद्वानापासून, ज्याला स्पिडो सायन्स असं म्हणलेलं आहे, सावधान राहिलं पाहिजे. छद्म विज्ञानाचे मूर्तिमान उदाहरण म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र. आज समाजात अनेक गोष्टी यामागे विज्ञान आहे असं सांगून जनसामान्याच्या माथी थोपवल्या जातात. त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे तपासता येते. विज्ञानाला आज सगळ्याच गोष्टीचे कारणे माहीत नाहीत, पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारेच समजू शकतात.
नंबर 8, आपल्या जीवनात जे जे काही घडतं त्यामागे पूर्व संचित आहे, नियती आहे, नशीब आहे, पुनर्जन्मीचं पाप आहे, असं समजणे हा पळकुटीपणा आहे. कष्टाला पर्याय नाही हे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. नंबर 9, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, प्रारब्ध, संचित, नशीब, मोक्ष यांची मांडणी अनेक धर्मांनी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. व्यक्तिपरत्वे हा गोंधळ बदलू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे सारा फसवेपणा नाकारतो. जे विज्ञानाच्या कसोटीवर टिकते ते खरं असं वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. धर्माशिवाय नंबर 10, धर्माशिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. पंडित नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगताना लोकसभेत म्हणाले की सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ॲक्शन, सर्च ऑफ द वाय ऑफ लाईफ, स्पिरिट ऑफ फ्री मॅन. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धत आहे, सत्यशोधनाचा मार्ग आहे, जीवनाचे दिशानिर्देशन आणि व्यक्तीला जाणीवांचे स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टिकोनानेच प्राप्त होते. आणि सर्वात महत्त्वाचे असे की ज्या आकलनाच्या परिपक्वतेअभावी या देशातील असंख्य प्रश्नांना वाचा फुटली नाही, ती आकलनाची परिपक्वता वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतो. भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या नागरिक तत्त्वाचं भरणपोषण प्रामुख्याने वैज्ञानिक दृष्टिकोन करतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला विवेकी मूल्यपरिवर्तनाच्या कृतिशील वाटसरू बनवतो. तेव्हा विचार तर कराल